हाय, हॅलो, नमस्कार यूट्यूब फॅमिली. सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ. तर तुम्ही मागच्या व्हिडिओमध्ये पाहिलं आहे की आम्ही पाहुण्यांच्या घरी नाश्त्यासाठी जाणार आहोत. तर सांगितलं होतं मी. तर आम्ही हे पहा, मी मम्मी आणि माझे भाऊजे आम्ही निघालेलो आहोत नाश्त्यासाठी. कारण माझ्या भाऊजेचं घर मावशीच्या गावातच आहे, म्हणजे माहेर, भाऊजेचं माहेर. तर त्यांच्या घरी नाश्त्यासाठी बोलवलेलं आहे. ती भाऊजे काय आता आमच्याबरोबर नाही आहे. ज्यांच्या मम्मीच्या घरी चाललो ती भाऊजे नाही आहे, ही दुसरी भाऊजे आहे माझ्याबरोबर. तर चला तुम्हाला दाखवते पुढे. रस्ता थोडासा दूर आहे मावशीच्या घरापासून. तर हे पहा गावाकडचं घर, गावाकडचं वातावरण कसं आहे काय. असाच रस्ता आहे इथून. भाऊजी म्हणजे जे तुम्ही माझ्या नेहमी ब्लॉगमध्ये पाहता, ज्या आमच्या दोघीच्या साड्या अगदी सेम असतात. संक्रांती दिवशी पण आम्ही दोघींनी नाही का ब्लॅक कलरची साडी घातली होती. त्या भाऊजीचं माहेर आहे आणि माझ्या मावशीचं गाव आहे. तर त्या भाऊजीच्या मम्मीने बोलवलेलं आहे आम्हाला नाश्त्यासाठी. तर चाललेलो आहोत पहा आम्ही त्यांच्या घरी. आलं आहे जवळच, समोरच्याच बिल्डिंगमध्ये आहेत त्यांचं घर. तर चला व्हिडिओ स्किप न करता पुढे पहा. असं गावाला गेले की प्रत्येक पाहुण्यांच्या घरी असं चहाला नाश्त्याला बोलवतच. आमच्या इकडे तर असंच आहे, तसं प्रत्येकांच्या इथं बोलतच असतात. तरी पहा त्यांचं घर आहे. आलेलो आहोत आम्ही त्यांच्या घरी. खूप छान घर बांधले, नवीनच बांधलेलं आहे त्याने घर. आणि हे पहा आमच्या आधीच माझे मिस्टर आणि माझा भाऊ आणि आमचा शिवांश छोटू आधीच येऊन थांबलेले आहेत पहा. ते दोघं गाडीवर आले पुढे, आम्ही चालत येत होतो. तर हे असं त्यांचं घर आहे. आणि त्यांच्या मुलाचं नवीन लग्न पण झालेलं आहे. त्यांची मेसेज पण तुम्हाला दाखवते पुढे मी. तर पहा मी बसलो थोडा वेळ. ते नाश्ता वगैरे बनवत होते आम्हाला, म्हणून थांबलेलो आम्ही. तुम्हाला यांचं घरही दाखवते पुढे. तर पोहे वगैरे केले होते आम्हाला नाश्त्याला. आम्ही नाश्ता करतो. आमचा शिवांश काही खात नव्हता. आणि ही त्यांची नवीन नवरी आहे पहा त्यांच्या घरातली. नाश्ता वगैरे आमचा झालेला. परत त्यांनी चहा पण केला आहे. मम्मी आहे, मम्मी आहे आमच्या भाऊजाईची. मग दाखवते पुढे. ह्या आणि हे ह्यांची सूनबाई, म्हणजे नवीन लग्न झालेलं आहे आता सध्या. असा सुना. आणि त्यांचं घर हे असं किचन आहे. छान बांधले घर त्यांनी. थोडा गप्पा वगैरे मारल्या मी किचनमध्ये येऊन त्यांच्याबरोबर. कारण त्यांच्याशी आम्ही एकदम फ्रीली राहतो आणि त्या पण एकदम फ्रीली आहेत. आणि परत नंतर ते बघा त्यांचं घर असं. तर त्या म्हटल्या चला तुम्हाला आमचं घर दाखवतो. तर ते आम्हाला त्यांचं घर दाखवत आहेत पहा. छान बांधले घर त्यांनी. हा त्यांचा हॉल आहे. मस्त फरशी वगैरे टाकलेली आहे, POP वगैरे केलेली आहे. आणि परत नंतर वरती हे पहा गॅलरीतून बाहेर असं, म्हणजे एकदम रोडच्या कडेलाच आहे हे. तुळजापूर रोडच्या कडेलाच त्यांचं घर आहे. आणि बेडरूम वगैरे त्यांचं सर्व काही असं दाखवत होते आम्हाला. घर बांधल्यापासून पहिल्यांदाच आलेलो आम्ही, त्यामुळे ते दाखवत होते. परत नंतर आम्ही टेरेसवरती पण गेलो. कारण टेरेसवरून खूप छान बाहेर पाहायला वाटतं. टेरेस बाहेर येईल नजर खूप छान वाटतं इथून. रात्रीचं तर रोडच्या कडेने पूर्ण अशा लाईटी लावलेल्या आहेत ना, खूप छान वाटतं रात्रीचं.
लाईट लावलेला आहे तिथे. त्या सांगत होत्या इथून लाईट वगैरे लावलेली तर खूप छान दिसतात रात्रीचं. खूप फ्रेश वाटत होतं. वरती हवा वगैरे छान येत होती. आमचा शिवांश जिथं जाईल तिथं त्याचं काम चालू असतं बघा. इकडचे सामान तिकडं टाका, तिकडचं सामान तिकडं टाका, उचला उचली, नुसती उचला उचली असते त्याची, पळवा पळी. आणि एकदम रोड जवळच आहे त्यांच्या घरापासून, अगदी जवळ, त्यामुळे अजून छान वाटत होतं. आमचं घर वगैरे पाहून झालं त्यांचं आणि आम्ही आता खाली येत होतो. छान आहे म्हटलं, मस्त बांधले. मम्मी आमचे मोबाईल बघत बसलेली तोपर्यंत. ते म्हटले चला आता तुमचे देवघर दाखवतो. त्यांचे देवघर दाखवत आहेत ते. त्यांची देवपूजा चाललेली त्यांच्या सासूबाईची, म्हणजे माझ्या भाऊजाईची मम्मी देवपूजा करत आहे. खूप छान देवघर आहे पहा त्यांचं. सेपरेट रूम केलेले आहे देवघरासाठी. आणि मस्त असं मंदिर आहे त्यांचं. खूप छान वाटलं. मंदिर असं ह्या देवघराची एक स्पेशल रूम आहे. तिथं आल्यानंतर असं वाटलं कुठल्या मंदिरमध्ये गेलो की काय, एवढं छान वाटत होतं तिथं. देव्या खूप छान आहेत. एकदम फ्रेश वाटत होतं आणि मस्त. आम्ही हे देवाचे दर्शन वगैरे घेतले देवींचे. मला यांचं देवघर खूप आवडलं. असंच पाहिजे देवघरासाठी, नाही तर अशी स्पेशल रूमच असलेली बरी, जागा भरपूर असेल तर. एकदम छान वाटतं. असं स्पेशल रूम केले ना देवासाठी कधी चांगलं असतं. कारण सिटीमध्ये एवढे जागा नसते त्यामुळे चालते, पण गावाकडे नाही काही असे भरपूर जागा आहे, त्यामुळे त्यांनी सेपरेट रूमच बनवलेली. झालेली त्यांची देवपूजा सुंदरशी, खूप छान केलेली बघा त्यांनी. या देवांना साड्या वगैरे ह्या अशा चेंज करत राहतात त्या. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करत राहा. व्हिडिओ स्किप न करता पुढे पहा. त्यांचं घर वगैरे सगळं पूर्ण बघून झालं. आणि त्यांच्या मम्मीची तयारी आमच्यासाठी ब्लाऊज पीस वगैरे काय चोडे वगैरे जे सुवासिनीचं लेणं असतं ते देण्याची तयारी चालू होती बघा. कारण मी त्यांच्या घरी भरपूर वेळा आले, तरी पण ते आम्हाला आले ना ब्लाऊज पीस घालतातच, हळदी कुंकू देतातच. कारण ते म्हणतात माझ्या मुलीची नणंद आहे तर तिचा मान तिला द्यायलाच पाहिजे. आणि खरंच खूप छान स्वभाव आहे त्यांचा. हळदी कुंकू वगैरे आणि ब्लाऊज पीस वगैरे भरपूर वेळा आले मी ह्यांच्या घरी, तरी त्यांचं असं चालू असतं. तसं आम्हाला सर्वांना तिघींना पण त्यांनी ब्लाऊज पीस हळदी कुंकू दिलं. कसं असं प्रत्येकाचं नाही का सुवासिनीला लेणं देणं हे असं गावाकडे तर असं अजूनही चालू असतंच. आणि असं मान सन्मान करतात बायकांचा घरी गेले की. कसं नातं व्यवस्थित जपवण्याचं एक हे पद्धत असते अशी. त्यांनी माझ्या भाऊजाईला पण ती मुलगी लागते ना, माझ्या भाऊजाईची जाऊ, म्हणजे ही पण भाऊजाईच आहे, छोट्या भावाची बायको. तर मग त्यांची मुलगीच लागते, त्यामुळे त्या म्हटल्या मी काय ओटी भरत नाही, तूच भर. मग मीच त्यांची ओटी भरली.
मुलगी लागते त्या मुलीच्या नात्याने ओटी भरत नसतात मुलीची, त्यामुळं मीच भरलेली त्यांची. ही माझी छोटी भाऊजाई आणि ह्यांची मुलगी आहे ती माझी मोठी भाऊजाई. असं आहे. प्रत्येक वेळेस घरी जरी आले ना, इकडं गावाकडे गावावरून आमच्या घरी जरी आले ना, मम्मीच्या घरी, तेव्हा पण माझ्यासाठी असं चुडं वगैरे घेऊन येतात बरं का. त्यांचा स्वभाव आहे तसं खूप छान आहे. आणि आम्ही असं पाहुण्यासारखं राहत नाही, एकदम फ्रीली राहतो घरच्यांसारखेच. आमच्या भाऊजाईने माझ्या पाया वगैरे पडलं, सर्वांच्या पाया पडलं. हे मम्मींनाही त्याने हळदी कुंकू वगैरे दिलं. आणि परत तिचाही मान सन्मान जे काही ब्लाऊज पीस द्यायचं ते दिलं. ह्या दोघी येणे आहेत, माझी मम्मी आणि माझ्या भाऊजाईची मम्मी, म्हणजे येणेच झाल्या ना त्या. ह्या आपण दोघी एक अगदी अशा मैत्रिणीसारख्याच राहतात बघा. असं कधी समजत नाही ही माझ्या सुनेची आई, असं आज माझी मम्मी, असं कधी काही समजत नाही. तर मग नंतर आम्ही फोटोशूट वगैरे घेतले, थोडे फोटो काढले. ही त्यांनी नवीन नवरीच आहे, त्यांच्या घरची सून. छान आहे त्यांचा स्वभाव, खूप छान आहे. बोलण्यातूनच कळतं लगेच स्वभाव, एकदम छान फ्रेंडली स्वभाव आहे. सगळ्यांनी आम्ही असं फोटो वगैरे घेतले. आणि आता जायचं होतं घरी, म्हणजे मावशीच्या घरी. मावशीचं घर आणि त्यांचं एकच गाव आहे, तर काय जवळजवळच राहतात थोडंसं अंतरावर. तर मग आता आम्ही घरी निघत होतो. आणि पुढे मावशीच्या घरी एक कार्यक्रम आहे, तो अटेंड करायचा. कोणता कार्यक्रम आहे काय तुम्हाला माझ्या नेक्स्ट ब्लॉगमध्ये पाहायला भेटेल. तो कार्यक्रमाचा डिटेल पण तुम्हाला भेटेल पाहायला. तर आम्ही निघत आहोत पाहता. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. त्या बोलत होत्या संजनाला पण आणलं असतं तर बरं झालं असतं, म्हणजे त्यांची मुलगी. पण त्या मुलांच्या स्कूलमुळं ती काय आलेली नाही. स्कूल वगैरे चालू होतं, मुलांचा एक्झाम होता वाटतं एका मोठ्या मुलाचा. तर आम्ही आता निघलो आणि आलेलो आहोत मावशीच्या घरी. तर भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. बाय.